मित्रांनो, तुमच्या शेतात जर पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव झालेला असेल आणि रोग हा अनेक प्रकारचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये 3 ते 4 प्रकारची फवारणी घ्यावी लागते. तर मित्रांनो, तुम्ही रोगाचा नायनाट व्हावा त्यासाठी हाय पॉवरची फवारणी करतात आणि त्या ठिकाणी ती फवारणी तुम्हाला मार्केटमध्ये खूप महागड्या स्वरूपात मिळते. एकरी तुम्हाला 3 ते 4 प्रकारची फवारणी कॉम्बिनेशनमध्ये घेतल्यानंतर एकरी तुम्हाला 6 ते 7,000 रुपये खर्च येतो आणि जर फवारणी म्हणजे कीटकनाशकचे औषध जर हाय पॉवरचं जर असलं तर त्याचं पिकावर म्हणजे विपरीत परिणाम होतो, त्याचं नुकसान देखील होऊ शकतं. आणि जर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या स्वरूपात असेल आणि तुम्हाला जर रिझल्ट नाही मिळाला तर परत तुम्हाला फवारणी दुसऱ्या स्टेपला घ्यावी लागते, म्हणजे रिपीट करावी लागते आणि एखादी वेळेस चेंज देखील करावी लागते, तुम्हाला फवारणी चेंज करून फवारणी करावी लागते. तर या ठिकाणी तुमचा वेळ वाया जातो, तुमचा पैसा वाया जातो आणि तुम्हाला रिझल्ट देखील मिळत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी कल्याणी तुम्हाला अशा पद्धतीचा घरगुती फवारणी म्हणजे कीटकनाशक जुगाड सांगणार आहे. तर तुमचे 6 ते 7,000 रुपये खर्च देखील वाचवेल, तुमचा वेळ देखील वाचवेल आणि शिवाय तुम्हाला 100% रिझल्ट देखील या ठिकाणी मिळेल. आणि 6 ते 7,000 रुपयाची औषधीची बरोबरी हा घरगुती जुगाड म्हणजे कीटकनाशक औषध करणार आहे. तर घरगुतीच पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून आपण कशा पद्धतीने जुगाड करू शकतो तर आपण सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तसेच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मित्रांनो लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता हा जो मी काही जुगाड तुम्हाला सांगणार आहे म्हणजे घरगुती पद्धतीने कीटकनाशक कशा पद्धतीने आपण बनवायचं जेणेकरून 6 ते 7,000 रुपये कीटकनाशक औषधांची बरोबरी म्हणजे हा जुगाड करेल. तसेच हा जो जुगाड आहे घरगुती कीटकनाशक तर हा कोणत्या रोगावर म्हणजे कार्य करतो किंवा कोणत्या पिकावर कार्य करतो. तर मित्रांनो, तुमचं पीक कोणतंही असू द्या, कोणत्याही पिकावर तुम्ही ह्या कीटकनाशक जुगाडची फवारणी करू शकता. तसेच रोग तुमच्या पिकावर जर बुरशीचा प्रादुर्भाव असेल किंवा माव्याचा प्रादुर्भाव असेल किंवा पानं कोकळ्या चुरडामुरडा झालेले असतील किंवा अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल किंवा व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशीचा प्रादुर्भाव असेल किंवा पतिंग वगैरे कापूस जर असेल तर पतिंग वगैरेचा जर प्रादुर्भाव असेल तर मित्रांनो, या संपूर्ण रोगाचा नायनाट हा घरगुती पद्धतीने बनवलेला कीटकनाशक जुगाड या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, खूप 100% प्रभावीपणे काम करणारा रिझल्टेड जुगाड आहे. नक्की ट्राय करून बघा. मी कोणतीही माहिती तुमच्यासाठी अभ्यासपूर्णच आणते, कोणत्याही व्हिडिओंना म्हणजे तुम्ही बळी पडू नका. काही व्हिडिओ म्हणजे अभ्यासपूर्ण असतील आणि कोणती वस्तू कशावर काम करते आणि त्याचं उपाययोजना आणि प्रमाण जर व्यवस्थित असेल तर तोच जुगाड ट्राय करा. अभ्यासपूर्ण माहिती बघूनच म्हणजे तुमच्या शेतात तुम्ही ट्राय करा. तर मित्रांनो, हा घरगुती पद्धतीने जुगाड कशा पद्धतीचं आहे, याचं प्रमाण किती घ्यायचं, एकरी कशा पद्धतीने आपण फवारणी करायची आणि हे कोणत्या रोगावर आणि कशा पद्धतीने काम करतं. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच आपल्याला 15 लिटरचा पंप घ्यायचा आहे. 15 लिटरच्या पंपसाठी आपल्याला याचं जे काही प्रमाण आहे हे कशा पद्धतीने घ्यायचं. तर मित्रांनो, कोणतंही पीक असेल आणि त्याच्या रोगाचा प्रादुर्भाव असेल तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 15 लिटर पंपसाठी घ्यायचा आहे कापूर. मित्रांनो, आपण देवापुढे जाळतो तो कापूर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मित्रांनो, कापूर एक कीटकनाशक काम करतं आणि अँटीबायोटिकचं काम करतं. अँटीबायोटिकचे गुणधर्म या कापूरमध्ये असतात. तर मित्रांनो, हे एक सल्फरचं देखील काम करतं. याची जी स्मेल असते कापूरची तर एक सल्फर म्हणून याची स्मेल असते आणि हे जर फवारणी केली तर जे काही कीटक असतील, व्हाईट फ्लाय असेल किंवा पतिंग असेल तर ते कीटकचा म्हणजे नायनाट म्हणजेच माव्याचा नायनाट म्हणजेच कापूर करतो आणि खूप चांगल्या प्रकारचं म्हणजे हे अँटीबायोटिक म्हणून काम करून आपल्याला 100% फायदा करून देतं. तर मित्रांनो, जर कापूर जर आपण घेतला तर कापूर तुम्हाला मार्केटमध्ये 2 प्रकारचा मिळेल. एक टॅबलेटमध्ये मोठ्या वडीचा एक कापूर मिळतो, तर तो डांबर गोळी म्हणून आपण वापर करतो. तर तो नाही घ्यायचा आहे. जो एकदम छोटी टॅबलेटसारखा मिळतो, तर तो कापूर आपल्याला छोटी डबी मिळते, तर तो कापूर आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. तर त्या कापूरचा वापर आपल्याला 15 लिटर पंपसाठी 5 ते 6 टॅबलेट घ्यायचा आहे. प्रमाण जास्त किंवा कमी नाही घ्यायचं आहे. जेवढं व्हिडिओमध्ये मी सांगते तेवढंच प्रमाण आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आणि कापूर हा विरघळायला वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला कापूर त्याचं म्हणजे बारीक पावडर करून घ्यायची आहे 5 ते 6 टॅबलेटची आणि 15 लिटर पंपमध्ये टाकायची आहे.
त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये दुसरा जो घटक आहे तर तो घटक आहे हिंग. तर हिंगची स्मेल देखील थोडी वेगळी येते. तर हिंग आपल्याला जो आपण खाण्याच्या वस्तूंमध्ये हिंग वगैरे टाकतो, आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतो, तो हिंग आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर मित्रांनो, फंगिसाईडसाठी हिंग चांगल्या प्रकारे काम करतो बुरशीसाठी, आणि अळीचा देखील 100% नायनाट करतो हिंग. चांगल्या प्रकारचं म्हणजेच हिंग काम करतो. आणि कापूरसोबत कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा हा घटक मिक्स होतो तर याचा रिझल्ट आपल्याला 100% मिळतो. तर हिंग आपल्याला 15 लिटर पंपसाठी 5 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, आणि याची फवारणी आपल्याला करायची आहे. तर मित्रांनो, याची फवारणी केल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये, तुमच्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव असेल, माव्याचा प्रादुर्भाव असेल, पानं चुरडामुरडा असतील, पाने एकदम फ्रेश होतील, हिरवीगार होतील. तसेच व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरे माशीचा प्रादुर्भाव असेल किंवा पतिंगचा प्रादुर्भाव असेल तर 100% अळींचा, पांढरी माशीचा किंवा माव्याचा नायनाट हे कॉम्बिनेशन करतं. चांगल्या प्रकारचा जुगाड आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एकरी हाय पॉवरची औषधांची फवारणी करतात मार्केटमधून आणून, तर तुम्हाला एकरी 6 ते 7,000 रुपये खर्च येतो. आणि हाय पॉवरच्या औषधांमुळे विपरीत परिणाम झाल्यामुळे एखादी वेळेस फुलगड होऊ शकते, किंवा प्लॉट जर फळधारणेमध्ये असतील, किंवा प्लॉटमध्ये म्हणजे फळं वगैरे छोटे छोटे असतील, तर हाय पॉवरच्या हाय केमिकलमुळे फुलगड होऊ शकते. फळधारणेत जर प्लॉट असेल तर छोटे छोटे फळ हे म्हणजे जडून म्हणजे गळण्याची शक्यता असते. तर हाय पॉवरच्या केमिकलमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, 6 ते 7,000 रुपयाचं जे काही रिझल्ट तुम्हाला, जी औषधी मार्केटमधली जी औषधी तुम्हाला 6 ते 7,000 लिटरची औषधी तुम्हाला रिझल्ट देऊन जाईल, तोच रिझल्ट तुम्हाला हा घरगुती जुगाड देऊन जाणार आहे. मित्रांनो, तुमच्या क्षेत्रात जर रोगाचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही संपूर्ण क्षेत्रात जे महागडे तुम्ही मार्केटमधून फवारणीची औषधे आणतात ती फवारणी करा. आणि फक्त 2 लाईनवर, तुमच्या प्लॉटमध्ये फक्त 2 लाईनवर तुम्ही हा घरगुती जुगाडची फवारणी करा. तर मित्रांनो, जे 6 ते 7,000चं जे 3-4 प्रकारचे जे कॉम्बिनेशन फवारणी तुम्ही घेतलेली आहे, जो रिझल्ट ते 6 ते 7,000 रुपयाची औषधी देऊन जाईल, तोच रिझल्ट त्या 2 लाईनवर फवारणी केल्यानंतर तुम्हाला हा घरगुती जुगाड देऊन जाईल. मित्रांनो, चांगल्या प्रकारचं रिझल्टेड जुगाड आहे. 100% रोगाचा नायनाट करणारा जुगाड आहे. खूप पॉवरफुल पद्धतीचं म्हणजेच हे कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा एक वेळ. संपूर्ण प्लॉटवर फवारणी न करता तुम्ही 2च लाईनवर प्रयोग करून बघा. नक्की तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल, आणि तुमचा वेळ वाचेल, आणि तुमचा पैसा देखील वाचेल, आणि तुमचं कष्ट देखील या ठिकाणी वाचेल. म्हणजे नंतर देखील तुम्हाला फवारणी करण्याची वेळ येणार नाही. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही केमिकलची फवारणी करतात, फ्लॉवरिंग स्टेजमध्ये प्लॉट राहायला, फुलगड व्हायला लागले, तर परत तुम्हाला फुलगड रोखण्यासाठी म्हणजे थांबवण्यासाठी तुम्हाला नंतर वेगळी फवारणी घ्यावी लागते. किंवा फळगळ होत असले तर आपल्याला समजत नाही की आपण हाय केमिकलची फवारणी केली त्याच्यामुळे फळगळ होते. तर फळगळ होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी फवारणी घ्यावी लागते. म्हणजे तुमचं काय होतं याच्या ठिकाणी, म्हणजे पैसा वाया जातो, आणि शिवाय म्हणजे तुमचे कष्ट देखील वाढतात आणि तुमचा वेळ देखील वाया जातो. मित्रांनो, अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती. नक्कीच ट्राय करून बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून